नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचे प्रकरण दुसरे अंतर्गत हालचाली या पाठातील जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ज्वालामुखी या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मागील भागात आपण याच प्रकरणातील भूकंप या घटकाचा अभ्यास केला, तर आज आपण ज्वालामुखी हा घटक अभ्यासणार आहोत। ज्वालामुखी या घटकाचा अभ्यास करत असताना आज आपण ज्वालामुखीचे प्रकार, ज्वालामुखीचे परिणाम यासारख्या महत्त्वाच्या घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। ज्या पद्धतीने आपण ज्वालामुखीचे प्रकार अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रकार म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी आणि दुसरा भेगीय ज्वालामुखी। या दोन्ही प्रकारांनी भूपृष्ठावर कोणत्या प्रकारचे बदल होतात हे बदल देखील आज आपण अभ्यासणार आहोत। ज्वालामुखी विद्यार्थी मित्रहो, सर्वसामान्यपणे पृथ्वीच्या बाह्य प्रावरणातून तप्त असे द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप पदार्थ हे ज्वालामुखी उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात। बघा, जे काही पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात हे 3 रूपात असतात। पहिला रूप म्हणजे द्रवरूप, दुसरं घनरूप आणि तिसरं वायुरूप। पुढे या प्रक्रियेत ज्वालामुखी किंवा ज्वालामुखीचा उद्रेक असे म्हणतात। ही प्रक्रिया घडत असताना द्रवरूप पदार्थांमध्ये वितळलेल्या खडकांच्या द्रव पदार्थांचा घनरूप पदार्थांमध्ये धूलिकण आणि खडकांचे तुकडे, राख तसेच वायुरूप पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे वायू, पाण्याची वाफ इत्यादींचा समावेश होत असतो। बघा, आता द्रवरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर येतात म्हणजे नेमकं काय येतात, तर खडकांचा काय येत असतो, वितळलेल्या खडकांचा द्रव जे असतं ते वितळलेल्या खडकांचं द्रव येतं। ज्या पद्धतीने द्रवरूप पदार्थांमध्ये वितळलेल्या खडकांचं द्रव येतं त्याच पद्धतीने घनरूप पदार्थांमध्ये काय येतं, तर धूलिकण आणि खडकांचे तुकडे तसेच राख येत असते। त्यानंतर वायुरूप पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे वायू आणि पाण्याची वाफ या गोष्टींचा काय असतो त्यामध्ये समावेश आपल्याला बघायला मिळतो। ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपात ज्वालामुखीचे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते। बघा, आपला व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदरच मी बोललो की ज्वालामुखीचे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते। पहिला प्रकार आहे केंद्रीय ज्वालामुखी आणि दुसरा प्रकार आहे भेगीय ज्वालामुखी। ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे जागृत ज्वालामुखी किंवा निद्रिस्त ज्वालामुखी आणि सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असे देखील वर्गीकरण केले जाते। बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी नेमका कोणता आहे यावरून ज्वालामुखीचे 4 गटात वर्गीकरण होते, ते म्हणजे जागृत, निद्रिस्त, सुप्त किंवा मृत। ज्वालामुखीचा पहिला प्रकार आहे केंद्रीय ज्वालामुखी। केंद्रीय ज्वालामुखी, ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना तप्त शिलारस म्हणजे थोडक्यात अगदी गरम असं द्रव्य भूपृष्ठाच्या आतील भागातून एखाद्या मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो। भूपृष्ठाच्या आतील भागातून एखाद्या मोठ्या नलिकेसारखा म्हणजे थोडक्यात एका ठिकाणावरून काय येतो, तो बाहेर येतो, भूभागावर येतो आणि भूपृष्ठावर आलेला हा लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो। म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणाहून तो बाहेर येतो त्याच ठिकाणी काय होतो, तो पसरतो। त्यामुळे शंकूच्या आकाराचे पर्वत तयार होत असतात। बघा, आपल्याला दिलेल्या चित्रावरून देखील आपल्याला लक्षात येऊ शकतं की जी काही पृथ्वीच्या अंतरंगातील जी ऊर्जा आहे, जी उष्णता आहे ती एकाच ठिकाणाहून निघताना आपल्याला दिसते। म्हणजे नलिकेसारख्या भागातून ती वर येते आणि ज्यावेळी हे द्रव्य त्या नलिकेसारख्या भागातून वर येतं त्यावेळी ते कुठेही वाहून न जाता त्याच ठिकाणी ते राहतं। त्यामुळे त्या ठिकाणी शंकूच्या आकाराच्या पर्वतांची निर्मिती होत असते। बघा, त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला उदाहरणादाखल जगातील केंद्रीय ज्वालामुखीचे पर्वत हे चित्रासहित आपल्याला दिलेले आहेत। जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत। बघा, या ठिकाणी केंद्रीय ज्वालामुखी घडून आला आणि या ज्वालामुखीतून शंकूसारख्या आकाराचे पर्वतांची निर्मिती झाली हे आपल्याला या चित्रामध्ये बघायला मिळतंय। अगदी अशाच प्रकारच्या पर्वतांची निर्मिती ही केंद्रीय ज्वालामुखीतून होत असते। विद्यार्थी मित्रांनो, ज्वालामुखीचा दुसरा प्रकार तो म्हणजे भेगीय ज्वालामुखी। बघा, ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी
अनेक तड्यांमधून किंवा भेगांमधून बाहेर पडतो. आता नलिकेऐवजी म्हणजे थोडक्यात नलिकेतून जो लावारस बाहेर पडतो त्याला आपण काय म्हणतो, केंद्रीय ज्वालामुखी. या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की नलिकेऐवजी अनेक तड्यांमधून किंवा भेगांमधून, म्हणजे भूपृष्ठाला जे काही तडे आणि ज्या काही भेगा पडणार आहेत त्या तड्यांमधून आणि भेगांमधून बाहेर पडतो तेव्हा त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या म्हणजे थोडक्यात तड्यांच्या दोन्ही बाजूस पसरतात आणि हा लावारस मोठ्या प्रमाणात भूपृष्ठावर पसरल्यामुळे त्या ठिकाणी ज्वालामुखीय पठारांची निर्मिती होत असते. बघा, भारतातील आपण राहतो हे दख्खनचे पठार अशाच पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. त्या ठिकाणी त्यांनी चित्रात देखील आपल्याला सह्याद्री पर्वत व दख्खनचे पठार उदाहरणासाठी त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ज्वालामुखीचे परिणाम. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. बघा, ज्यावेळी निसर्ग काही हानी पोचवत असतो त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये जीव जात असतात, तो म्हणजेच थोडक्यात जीवितहानी होत असते. त्यानंतर वित्तहानी देखील होते, म्हणजेच थोडक्यात आर्थिक नुकसान देखील होतं. आपण भूकंप हा देखील एक नैसर्गिक हानीच आहे आणि या भूकंपासारख्या एक नैसर्गिक हानीमध्ये देखील जीवितहानी व वित्तहानी होताना बघितली. त्याच पद्धतीने ज्वालामुखीमध्ये देखील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवितहानी व वित्तहानी होत असते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस सुनामी लाटा निर्माण होतात. बघा, ज्या पद्धतीने भूपृष्ठावर ज्वालामुखी होतो त्यावेळी ज्या पद्धतीने भूपृष्ठावरील जनजीवन हे विस्कळीत होतं, सगळीकडे अस्थिरता पसरलेली असते, त्याच पद्धतीने महासागरातील ज्वालामुखीमुळे देखील महासागरामध्ये संपूर्णपणे अस्ताव्यस्त होतं आणि त्या ठिकाणी देखील अस्थिरता आपल्याला बघायला मिळते आणि काही वेळेस सुनामी लाटा देखील निर्माण होतात आणि या लाटा देखील त्या ठिकाणी अस्थिरता तर निर्माण करतातच, परंतु या लाटा देखील जीवितहानी व वित्तहानीला कारणीभूत ठरू शकतात. ज्वालामुखीतून जो काही बाहेर पडणारा लाव्हा धूळ हा भूपृष्ठावर येत असतो आणि वायू लाव्हारसातून पाण्याची वाफ, धूळ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात आणि जो काही वायू आहे, पर्यावरणाचे संतुलन बिघडते. इत्यादी सारे घटक हे भूपृष्ठावर वातावरणामध्ये मिसळतात आणि या वातावरणाचे काय बिघडते, संतुलन बिघडते. थोडक्यात पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासाठी ते कारणीभूत ठरत असतात. त्यानंतर ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते, म्हणजे लाव्हारसातून जी काही राख जी वर येणार आहे त्या राखेमुळे जमीन ही सुपीक देखील बनत असते. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात भूगर्भातून हा येणारा लाव्हारस ज्यावेळी भूपृष्ठावर येतो त्यावेळी त्याच्यासोबत अनेक प्रकारची खनिजे देखील आपल्याला भूपृष्ठावर उपलब्ध होताना दिसतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या नैसर्गिक हानीमुळे, या नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्या गोष्टीची नवनिर्मिती देखील होत असते किंवा एखादी गोष्ट ही नष्ट देखील होताना दिसत असते. बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते. ज्या पद्धतीने आपण बघितलं की पठारांची निर्मिती होते, शंकूसारख्या पर्वतांची निर्मिती होते. बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमीची निर्मिती होते किंवा एखादे बेट नष्ट देखील होते. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे देखील निर्माण होत असतात. म्हणजे थोडक्यात सरोवरांची देखील निर्मिती ही ज्वालामुखीमुळे होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्वालामुखीचे प्रकार, त्यात पहिला प्रकार आहे केंद्रीय ज्वालामुखी. या प्रकारामुळे कोणत्या प्रकारची नवनिर्मिती होती, कोणत्या प्रकारची हानी होती, या गोष्टींचा आज आपण अभ्यास केला. त्यानंतर दुसरा प्रकार आहे भेगीय ज्वालामुखी. या ज्वालामुखीच्या प्रकारामुळे देखील कोणती नवनिर्मिती व कोणत्या प्रकारची हानी होती याचा आपण अभ्यास केला. तर एकंदरीत ज्वालामुखीचे परिणाम म्हणजे थोडक्यात मानवी जीवनावर कशा प्रकारे साधक बाधक परिणाम होतात याचा देखील आपण आज अभ्यास केला. धन्यवाद.